नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका आणि आज मी तुम्हाला श्रीखंडाची रेसिपी घरी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी बघूया काय साहित्य लागतं ते। तर घरचंच दही मी या रुमालमध्ये बांधून, कॉटनच्या रुमालमध्ये बांधून घेतले आणि त्याला रात्रभर तसंच कुठेतरी अडकून किंवा त्यावरती जड वस्तू ठेवून त्यातलं सगळं जे पाणी असतं दह्यातलं तर ते काढून घेतले। अशा पद्धतीने मी बांधून ठेवलं होतं। तर बघूया आता त्याचं घट्ट झालेलं जे दही आहे किंवा जो चक्का म्हणतो आपण, तर तो किती तयार झाला आहे ते। तर तुम्ही इथे बघू शकता की 2 वाटी आपला हा जो चक्का आहे तर तो तयार झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि आता आपण हा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर बघा, आपण पातेल्यामध्ये हा जो तयार झालेला चक्का होता तर तो आपण काढून घेतलेला आहे। तर 2 वाटी चक्क्यासाठी 2 वाटी साखर मी इथे घालणार आहे। आमच्याकडे सगळ्यांनाच गोड आवडतं, त्यामुळे मी 2 वाटी साखर घालणार आहे। तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही त्यातली जी साखर आहे तर ती कमी सुद्धा करू शकता। आणि ती मी जी साखर आहे तर ही पिठी साखर घेतलेली आहे, जी की मी साधी साखर मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये विलायची आणि जायफळ घालून त्याला मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे आणि ही आपली पिठी साखर तयार आहे। तर आता आपल्याला ही सुद्धा त्यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं आधी त्या चक्क्याला थोडंसं फेटून घेऊया। थोडंसं तुम्हाला मी फेटून घेते आणि मग दाखवते। आता थोडंसं मी चक्क्याला जरा फेटून घेणार आहे। आता यामध्ये आपण जी साखर आहे मोजून घेतलेली ती घालूया। साखर सगळी यामध्ये मिक्स करून घेऊया। साखर आणि हे चक्का जो होता तो मी मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यात थोडंसं दूध घालून घेऊया। त्याला पण मिक्स करून घेऊया। बघू शकता आपलं आता श्रीखंड तयार आहे। त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। मी काजू, बदाम आणि थोडेसे पिस्ता घालणार आहे। यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळे घालू शकता। मी काजू, बदाम आणि पिस्ता घातलेले। त्याला पण मिक्स करून घेऊया आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे। एका वाटीमध्ये काढून आपण त्याला आता सर्व करूया। तर श्रीखंड आता तयार झालेला आहे। थोडंसं गार्निशिंग करूया। तुम्हाला जर हे श्रीखंड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।